Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 15.3 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 99 वर प्रॅक्टिस सेट 15.3 दिलेला आहे. अतिशय छोटूसा असा हा प्रॅक्टिस सेट आहे. यामध्ये फक्त टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये आपण काय अभ्यासले म्हणजे प्रॅक्टिस सेट 15.1 मध्ये आपण अभ्यासले की पॅरलेलोग्रामचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. त्यासाठीचा फॉर्म्युला आठवतोय ना तुम्हाला? बेस इनटू हाईट करायचे आपल्याला. मग आपल्याला काय मिळणार आहे? पॅरलेलोग्रामचा एरिया. त्यानंतर ना प्रॅक्टिस सेट 15.2 मध्ये आपण अभ्यासलं की रॉम्बसचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. त्यासाठीचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ अ रॉम्बस इज इक्वल टू हाफ इनटू प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. आता प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स म्हणजे काय हे इन डिटेल मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 15.2 च्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलेच आहे. आता पुन्हा थोडक्यात सांगते. प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स म्हणजे काय, तर या रोम्बस मध्ये किती डायगोनल्स आहेत? 2 डायगोनल्स आहेत. कोणते? तर EG आणि FH. मग या दोघांची जी लेंथ आहे ना त्यांना मल्टिप्लाय करायचे आणि जे आन्सर येईल त्याला आपण प्रोडक्ट म्हणत असतो, हो की नाही? मग एरिया ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू हाफ इनटू जे डायगोनल्स आहेत त्यांना मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल ते. आलं लक्षात? चला आता प्रॅक्टिस सेट 15.3 मध्ये आपण अभ्यासणार आहोत एरिया ऑफ अ ट्रपेझियम कसा फाइंड आउट करायचा. आता ट्रपेझियम हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही लहानपणापासून अभ्यास करत आलेला आहात. क्वाड्री म्हणजे काय? 4 आणि लॅटरल म्हणजे साइड असा शेप की ज्यामध्ये 4 साइड्स असतात. तर क्वाड्रिलॅटरल कोणकोणते आहेत? तर हे पहा, स्क्वेअर काय आहे? 4 साइड्स आहेत ना, हा एक क्वाड्रिलॅटरल आहे. रेक्टँगल सुद्धा एक क्वाड्रिलॅटरल आहे. पॅरेलोग्राम क्वाड्रिलॅटरल आहे. ट्रपेझियम जो आता आपण अभ्यासणार आहोत तो काय आहे? क्वाड्रिलॅटरल. रॉम्बस क्वाड्रिलॅटरल. काइट क्वाड्रिलॅटरल. मग हे सगळे शेप्स, या सगळ्या शेप्स मध्ये किती साइड्स आहेत? 4 साइड्स आहेत. म्हणून या सगळ्या शेप्सला आपण क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो. आणि त्याच्या शेपच्या प्रॉपर्टीनुसार त्यांना नंतर आपण नाव देतो. स्क्वेअरला 4 साइड्स असतात पण सगळ्या साइड्स इक्वल असतात म्हणून त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. तशाच रेक्टँगलच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत, हो ना? मग आता क्वाड्रिलॅटरलचा ट्रपेझियम जो आहे तो आता आपण अभ्यासणार आहोत. ट्रपेझियमचा एरिया कसा फाइंड आउट करायचा. आणि मुळात ट्रपेझियम म्हणजे काय, याला आपण ट्रपेझियम का म्हणतो? ट्रपेझियमच्या हे पहा 2 साइड्स कशा असतात? पॅरलल असतात. हे पहा, आता इथली ही साइड आणि ही साइड पॅरलल आहेत. त्या दोन्ही साइड्सला कितीही पुढे आपण वाढवलं तरी त्या एकमेकांना मीट होणार नाहीत, हो ना? आणि 2 ज्या साइड्स असतात ना, रिमेनिंग 2 साइड्स त्या मात्र पॅरलल नसतात. हे पहा, आता ही एक साइड आणि ही जी साइड आहे या दोघांना आपण इथे पुढे एक्सटेंड केलं. हे पहा, इथे या मीट होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. आलं लक्षात? म्हणून या शेपला आपण काय म्हणतो? ट्रपेझियम असं म्हणतो. आलं लक्षात? आता पॅरलेलोग्राम आपण हे पहा इथे आहे. पॅरलेलोग्रामच्या दोन्ही ही साइड आणि ही साइड पॅरलेल आहेत. त्याचप्रमाणे ही साइड आणि ही साइड पॅरलेल असतात म्हणून याला आपण पॅरलेलोग्राम म्हणतो. त्याच प्रकारे रोम्बसच्या सुद्धा 4 साइड्स असतात आणि 4 ज्या साइड्स असतात त्या सगळ्या कशा असतात? इक्वल लेंथच्या असतात. हे आपण अभ्यासलेलं आहे. हे पहा मुलांनो, दिलेली फिगर रेकग्नाइज करता येणे फार महत्वाचं आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये जेव्हा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्हाला असं म्हटलं जाणार नाही की दिलेली फिगर ट्रपेझियम आहे आणि त्याचा एरिया फाइंड आउट करा, किंवा दिलेली फिगर पॅरलेलोग्राम आहे, रोम्बस आहे, त्यांचा एरिया फाइंड आउट करा. तुम्हाला डायरेक्ट फिगर दिली जाईल, त्यांचे डायमेन्शन्स दिले जातील आणि एरिया फाइंड आउट करायला सांगितलं जाईल. मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणत्या शेपच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, कोणता शेप ला आपण काय म्हणतो. त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता ट्रपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे? तर हे पहा, एरिया ऑफ अ ट्रपेझियम इज इक्वल टू हाफ इनटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. हे पहा, इथे गोंधळ करायचा नाहीये. एरिया ऑफ अ रोम्बस आणि एरिया ऑफ अ ट्रपेझियम मध्ये लक्षात घ्या. हा फॉर्म्युला आधी आपण संपूर्ण समजून घेऊयात. एरिया ऑफ अ ट्रपेझियम इज इक्वल टू हाफ इनटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इनटू हाईट आहे.
रॉम्बसच्या एरियामध्ये आपण काय पाहिलं, एरिया ऑफ अ रॉम्बस इज इक्वल टू हाफ इंटू काय होतं, D1 इंटू D2. D1 म्हणजे डायगोनल 1 मल्टिप्लाइड बाय डायगोनल 2. एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 15.2 मध्ये लक्षात ठेवण्यासाठी सांगितली होती. मी तुम्हाला सजेस्ट करेल की प्रॅक्टिस सेट 15.2 चा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजनच दूर होऊन जाईल सगळं. सो आता इथे ट्रपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड. या ज्या पॅरलल साइड्स आहेत ना, ही आणि ही, त्यांचं सम म्हणजे जी लेंथ दिलेली आहे ना या साइडची ती लेंथ प्लस काय करायचंय, जी पॅरलल साइड आहे त्याची लेंथ इनटू हाईट. हाईट म्हणजे काय, तर हे पहा, इथे हा जो वर्टेक्स आहे ना त्यापासून आपल्याला त्याच्या खालची जी साइड आहे ना त्यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हा जो परपेंडिक्युलर आहे तो इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करतो आणि या परपेंडिक्युलरलाच आपण काय म्हणतो, हाईट म्हणत असतो. गोष्टी क्लिअर झाल्या, बेसिक थिंग्स सगळ्या समजल्या. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 15.3 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात आणि समजून घेऊयात की फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज कशा सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि फायनल एरिया कसा फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इन क्वाड्रिलॅटरल ABCD. पहा इथे कुठेही दिलेलं नाहीये की हा ट्रपेझियम आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की दिलेली ही जी फिगर आहे ती कोणती आहे, तो कोणता शेप आहे. सो इन क्वाड्रिलॅटरल ABCD लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 13 सेंटीमीटर्स. AB ची लेंथ दिलेली आहे 13 सेंटीमीटर्स. लेंथ ऑफ DC इज इक्वल टू 9 सेंटीमीटर्स. हे पहा, AB ची पॅरलल साइड आहे DC आणि त्याची लेंथ दिलेली आहे 9 सेंटीमीटर्स. लेंथ ऑफ AD इज इक्वल टू 8 सेंटीमीटर्स. ही जी AD आहे ना त्याची लेंथ दिलेली आहे 8 सेंटीमीटर्स. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. फारच इझी क्वेश्चन आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. इथे हा जो शेप आहे तो कोणता आहे ते आधी मला सगळ्यांनी सांगा, कोणता शेप आहे. बरीच मुलं आता तुमच्यापैकी सांगतील की आम्हाला माहिती आहे प्रॅक्टिस सेट 15.3 मध्ये सगळे ट्रपेझियम तर दिलेले आहेत. हो, पण जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की एक्झाम मध्ये मात्र तुम्हाला असं नसणार आहे की दिलेला शेप हा पॅरलोग्राम आहे किंवा रंबोस आहे आणि ट्रपेझियम आहे आणि आता तुम्ही त्याचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि एरिया फाइंड आउट करायचा आहे. एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला सेम क्वेश्चन दिला जाईल किंवा थोडासा डिफरंटही असू शकतो, पण त्यावेळी आपल्याला रेकग्नाइज करायचं आहे की दिलेला जो शेप आहे तो कोणता आहे. हो ना. आता इथे पहा, साइड और सेगमेंट AB पॅरलल आहे कशाला, सेगमेंट DC ला. पण AD पॅरलल आहे का BC ला, नाही. म्हणजे हा जो शेप आहे तो ट्रपेझियमचा आहे, ते आधी आपल्याला इथे सांगावं लागणार आहे. चला मग राईट करूयात. हियर AB is parallel to segment CD. So quadrilateral ABCD is a trapezium, and here we have to find out the area of quadrilateral ABCD. So let's use the formula of trapezium. So area of a trapezium is equal to half into काय करायचं आपल्याला, या ज्या पॅरलल साइड्स आहेत ना त्यांच्या लेंथला ऍड करायचंय. सो सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इनटू, इथंच थांबायचं नाहीये, याला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. कशाने, तर हाईटने. आता इथे हाईट काय आहे सांगा बरं मला. आपण एक्झाम्पल मध्ये म्हणजे या आधीच्या स्लाइड मध्ये पाहिलं की अशी इकडून कुठून तरी लाईन असते आणि मग आपण वर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्याच्या समोरच्या साइडवर. पण आता इथे ऑलरेडी परपेंडिक्युलर दिलेलाच आहे. हे पहा 90 डिग्री इथे दिसते की नाही, म्हणजे इथे AD काय झालं, हाईट झालेला आहे या ट्रपेझियमची. आणि हाईट तर इथे 8 सेंटीमीटर ऑलरेडी दिलेला आहे. चला मग आपल्याला फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. पॅरलल साइड्स कोणत्या आहेत, AB आणि DC. यांच्या लेंथचं सम करायचे आपल्याला. सो AB प्लस DC इंटू हाईट. हाईट आहे AD. राईट करूयात, इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. हाफ इंटू AB आहे 13 सेंटीमीटर्स, DC आहे 9 सेंटीमीटर. सो 13 प्लस 9 इंटू
एडी आहे 8 सेंटीमीटर्स. ओके, सो हाफ इंटू 13 प्लस 9 किती झाले 22 इंटू 8. आता या 2 ने 22 ला फार इझिली डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 11 जार 22. रिमेनिंग काय आहे आता 1 इंटू 11 इंटू 8. सो 11 इंटू 8 88. 88 इंटू 1 88 ओनली. सो 88. आता नुसतंच 88 राईट करून सोडून द्यायचं नाही, नाहीतर इथे तुमचे मार्क्स कट होतील. आता इथे आपण एरिया फाइंड करतोय म्हणून राईट करायचंय स्क्वेअर, आणि युनिट काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये सेंटीमीटर्स आहे ना सगळीकडे, सो राईट करायचं आहे सेंटीमीटर्स. आता इथे कंप्लीट झालं आपला हे आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट आहे लेंथ ऑफ द टू पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रपेझियम आर 8.5 सेंटीमीटर्स अँड 11.5 सेंटीमीटर्स रिस्पेक्टिव्हली. एक ट्रपेझियम आहे, त्याच्या ज्या पॅरलल साइड्स आहेत त्यांची लेंथ दिलेली आहे आणि इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर्स. फाइंड इट्स एरिया. किती साधा सोपा सरळ असा प्रश्न दिलेला आहे, खूप इझी आहे. हे पहा, ट्रपेझियमचा एरिया फाइंड करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सगळे डायमेन्शन्स इथे दिलेले आहेत, पॅरलल ज्या साइड्स आहेत त्यांची लेंथ दिलेली आहे, हाईटची लेंथ दिलेली आहे. आपल्याला काम काय करायचं इथे, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. एरियाचा फॉर्म्युला राईट करायचा ट्रपेझियमचा आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या ज्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत. सो चला, फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ अ ट्रपेझियम इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. सो हाफ इंटू पॅरलल साइड्स काय दिलेले आहेत 8.5 आणि 11.5 यांचं काय करायचं आपल्याला सम करायचंय, म्हणजे काय ऍड करायचंय. सो 8.5 प्लस 11.5 इंटू हाईट काय दिलेली आहे 4.2. ओके, आता हे जे डेसिमल नंबर्स आहेत त्यांना ऍड करूया. सो हे पहा, हाफ इंटू 8.5 प्लस 11.5 आन्सर येतं 20.0. आता पॉइंट नंतर ना डेसिमल पॉइंट नंतर 0 आहे, तो नाही राईट केला तरी चालतो. सो 20 इंटू 4.2. आता या 2 ने 20 ला डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 10 जार यस 20. आता 10 इंटू 4.2 करायचे आपल्याला. आता 10 ने 100 ने 1000 ने 1 लाख ने मल्टिप्लाय करणं खूप इझी आहे, हो ना. जितके झिरोज असतात तितके झिरो पुढे लावून द्यायचे, झालं आपलं काम. सो इथे सुद्धा आपलं काम खूप इझी आहे. 4.2 ला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायचे. सुरुवातीला हा जो डेसिमल पॉइंट आहे त्याला इग्नोर करूयात आणि 42 आहे असं समजूयात आणि 10 ने मल्टिप्लाय करूयात. सो 10 ने मल्टिप्लाय केल्यावर पुढे एक 0 लागणार. सो 420 असा आन्सर येणार. आता डेसिमल पॉइंट द्या. डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1. सो राईट हँड साइडने 1 डिजिट सोडून द्यायचा आहे आपल्याला डेसिमल पॉइंट. झाला आपला आन्सर. नाही, थांबा, झालेलं नाहीये, नाहीतर इथे सोडून द्याल. काय करायचं आता, एरिया फाइंड करतोय म्हणून स्क्वेअर राईट करायचं आणि युनिट्स काय आहेत सगळीकडे सेंटीमीटर आहेत ना, सो सेंटीमीटर युनिट राईट करायचं. आता झालं आपला आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 3. आणि या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन. फक्त थोडासा डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट असं काही नाहीये, पण थोडा विचार करायला लावणार आहे. चला पाहूयात काय दिलंय. क्वाड्रिलॅटरल PQRS. हे पहा, PQRS इज अन आयसोसेलेस ट्रपेझियम. अरे बापरे, आता ट्रपेझियम हे तर माहित होता, त्याचे पण प्रकार निघाले का? नाही हो. हे पहा, आता इथे आपण आयसोसेलेस ट्रायंगल अभ्यासलंय की नाही. त्याच्यामध्ये काय असतं, कसा असतो तो ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल, त्याच्या 2 साइड्स इक्वल असतात, हो ना. म्हणून त्याला आपण आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हणतो. मग त्याचप्रमाणे इथे हा जो ट्रपेझियम दिलेला आहे तो आयसोसेलेस ट्रपेझियम आहे. म्हणजे याच्या ज्या 2 साइड्स आहेत त्या इक्वल लेंथच्या आहेत. आता इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हे पहा, इथे PQ ची इथे लेंथच दिलेली आहे ना. हा हे पहा, लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. सो हे 7 सेंटीमीटर दिलेलं आहे, बरोबर. आणि हे जे नंबर्स राईट केले ते काय आपल्याला शो करतात की तेवढी त्यांची लेंथ आहे. आता इथे PQ आणि SR या पॅरलल साइड्स आहेत आणि या इक्वल लेंथच्या वाटतात का? नाही. मग इक्वल लेंथ कोणती असणार आहे? PS आणि QR. आपण लगेचच इथे ह्या ज्या 2 साइड्स आहेत त्या इक्वल आहेत म्हणून राईट करून घेऊया. PS इज इक्वल टू QR. आपलं थोडं काम कमी होईल.
चला पुढे, लेंथ ऑफ PQ 7 सेंटीमीटर्स, सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. आता हे पहा, PM आणि SR, PM काय आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला की नाही. मग PM काय आहे, परपेंडिक्युलर आहे कोणाला, तर SR ला, आणि त्याची लेंथ सुद्धा दिलेली आहे 4. SM ची लेंथ दिली आहे 3 सेंटीमीटर्स, SM ची लेंथ दिलेली आहे 3 सेंटीमीटर्स. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स इज 4 सेंटीमीटर्स. आता डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स 4 सेंटीमीटर्स. आता इथे त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं की नाही, हे परपेंडिक्युलर आहे आणि इथे 4 लिहिलेलं आहे. मग हे जे डिस्टन्स आहे और याची PM ची जी लेंथ आहे ती 4 सेंटीमीटर्स आहे. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. हा जो संपूर्ण क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो हे पहा, आता इथे एरिया फाइंड आउट करायला आपल्याला कोणकोणत्या गोष्टी हव्या असतात, तर ज्या पॅरलल साइड्स आहेत त्यांची लेंथ हवी असते आणि हाईट हवी असते, हो ना. आता पॅरलल साइड्स आहेत PQ आणि SR. PQ ची तर लेंथ दिलेली आहे, पण SR ची लेंथ दिलेली नाही. SM ची लेंथ दिलेली आहे 3, आणि हा जो पुढे पार्ट दिलेला आहे त्याची लेंथ मात्र त्यांनी दिलेली नाहीये. ती आधी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल आणि मग फॉर्म्युला यूज करून आपल्याला या ट्रपेझियमचा एरिया फाइंड आउट करता येणार आहे. आता ज्या ज्या गोष्टी क्वेश्चन मध्ये दिलेल्या आहेत त्यांना विचारात घेऊन आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचूया. फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करा, काय काय दिलेलं आहे फिगर मध्ये. हे पहा, PM ची लेंथ दिलेली आहे 4 सेंटीमीटर्स, हो की नाही. आणि जर आता इथे आपण पॉइंट Q पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला इथे अपोजिट साइडवर, साइड SR वर, तर एक रेक्टँगल फॉर्म झाला, रेक्टँगल PQNM. आणि रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज तर आपल्याला माहित आहेत की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो इथे राईट करून घेऊयात, ड्रॉ सेगमेंट QN परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR. क्वाड्रिलॅटरल PQNM इज अ रेक्टँगल. हे पहा, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो PQ जर 7 सेंटीमीटर्स आहे तर MN सुद्धा 7 सेंटीमीटर असणार आहे. आणि जर PM 4 सेंटीमीटर्स आहे तर QN सुद्धा 4 सेंटीमीटर्सच असणार आहे. सो इथे राईट करून घेऊयात, PQ इज इक्वल टू MN किती, 7 सेंटीमीटर्स, आणि PM इज इक्वल टू QN 4 सेंटीमीटर्स. आता पुढे क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेला आहे की हा जो क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे PQRS कसा आहे, आयसोसेलेस ट्रपेझियम आहे. आयसोसेलेस ट्रपेझियम आहे म्हटल्यावर PS इज इक्वल टू QR असणार आहे, बरोबर. म्हणजे या दोन्ही साइड्सची लेंथ ही सेम असणार आहे. मग आपण काय करूयात, आता PS ची लेंथ फाइंड आउट करूया. हे पहा, आपल्याकडे आता कोणकोणत्या लेंथ आहेत, तर PQ ची लेंथ आहे, त्यानंतर SM ची लेंथ आहे, MN ची लेंथ आहे. पण हा जो पार्ट आहे ना जो आपल्याला पाहिजे तो नाहीये. तो फाइंड आउट करण्यासाठी आपण आता इथे काय करतोय, PS ची लेंथ फाइंड आउट करतोय. आता PS ची लेंथ कशी फाइंड आउट करणार, हे पहा. आणि PS ची लेंथ का फाइंड आउट करायची आहे हा पण काही मुलांना प्रश्न पडू शकतो. हे पहा, आता आपला जो ट्रपेझियमचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे तो काय सांगतो, हाफ इंटू या ज्या पॅरलल साइड्स असतात त्यांच्या लेंथची ऍडिशन इंटू हाईट असतं. आता आपल्याकडे ही जी साइड आहे, ही जी PQ आहे त्याची तर लेंथ आहे, पण जे आपल्याला सम करायचंय पॅरलल साइड्सचं त्यामध्ये ही लेंथ आपल्याकडे नाहीये. आता ही लेंथ फाइंड आउट करण्यासाठी जर आपण आधी विचार केला तर हे पहा, इथे 4 सेंटीमीटर QN ची लेंथ दिलेली आहे, बरोबर. पण या दोन्ही साइड्स आपल्याकडे नाहीये, दोन्ही साइड्सची लेंथ नाहीये, NR पण नाहीये आणि QR पण नाहीये. इथे हा परपेंडिक्युलर असल्यामुळे इथे हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. आपण पायथागोरसचा थिअरम यूज करून इथे काही शोधू शकतो का, नाही शोधू शकत, हो की नाही. इथे जरी पायथागोरसचा थिअरम यूज करायचा म्हटला तर आपल्याकडे किमान 2 साइड्सची लेंथ हवी असते, हो ना. मग 2 साइड्सची लेंथ आपल्याकडे नाहीये. मग ही साइड फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करत आहोत, इथे PS ची लेंथ फाइंड आउट करणार आधी. PS इज इक्वल टू QR आहे, हो ना. मग जर PS आपल्याला मिळाला तर QR फार इझिली मिळणार आहे. मग इथे आपण पायथागोरसचा थिअरम यूज करून NR ची लेंथ इझिली फाइंड आउट करू शकतो. चला तर मग इकडे या. आता आपण या
पीएस ची लेंथ फाइंड आउट करूयात. आपल्याकडे पीएम पण आहे आणि एसएम पण आहे, हो ना. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. यावरून आपण पायथागोरसचा थिअरम यूज करून पीएस ची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो इथे सोल्युशन राईट करते वेळी आपण सगळ्यात आधी राईट करून घेऊयात. Quadrilateral PQNM is an isosceles trapezium. So PS is equal to QR. PS is equal to QR. आपण आधीच पाहिलेलं आहे. So in triangle PMS, हे पहा triangle PMS M 90 degrees आहे, हो ना. Angle M is equal to 90 degree. So let's use the Pythagoras theorem. PS square is equal to SM square plus PM square. काय आहे हा? पायथागोरस थिअरम आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. PS स्क्वेअर, PS नाहीये ना आपल्याला, तोच तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो PS स्क्वेअर ऍज इट इज राईट केलं इज इक्वल टू SM आहे 3, सो 3 चा स्क्वेअर, PM आहे 4, सो 4 चा स्क्वेअर. सो PS स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर 9 आणि 4 चा स्क्वेअर 16. 16 प्लस 9 किती झाले? 25. आता हे पहा, PS स्क्वेअर आलेला आहे 25, बरोबर. इथे स्क्वेअर आहे, मग आपल्याला स्क्वेअर रूट हवा आहे. म्हणजे PS स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आहे आणि आपल्याला PS हवा आहे. म्हणून आपण काय करूयात, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊयात. सो स्क्वेअर रूट ऑफ PS स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25. आता तुम्हाला तर माहीतच आहे, जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून पाहत आलेला असाल तर तुम्हाला ही कन्सेप्ट फार इझिली लक्षात येणार आहे की स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एका ठिकाणी थांबत नाहीत, ते एकमेकांना कट करतात. आणि मग आता इथे रिमेनिंग काय आहे? PS आणि स्क्वेअर रूट ऑफ 25. स्क्वेअर रूट ऑफ 25 काय आहे? 5. सो PS इज इक्वल टू काय आलेला आहे? 5. PS ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5. मग आता PS जर 5 आहे तर QR सुद्धा येस ऑफकोर्स 5च असणार आहे. आता हे पहा, इथे आपल्याकडे QN ची लेंथ आहे, QR ची लेंथ आहे आणि इथे सुद्धा आपण पायथागोरसचा थिअरम यूज करून NR ची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो. पण आता इथे आपल्याला पुन्हा एकदा पायथागोरसचा थिअरम यूज करायची गरज नाहीये, कारण इथे NR 3 सेंटीमीटरच येणार आहे. तुम्ही पायथागोरसचा थिअरम यूज करून पाहिलं तरी चालणार आहे. पण आता इथे आपण स्टेटमेंट मध्ये राईट करणार नाही आहोत की NR कशा प्रकारे 3 आलेला आहे. तुम्ही रफ वर्क मध्ये सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. इथे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे QNR, या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम यूज करून NR ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. पहा, ती 3च येणार आहे. सो इथे आपण राईट करून घेऊयात. SR इज इक्वल टू SM. आता SR ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे की नाही. ही जी पूर्ण पॅरलल साइड आहे PQ ची, त्याची लेंथ किती आहे? तुकड्या तुकड्यांमध्ये लेंथ दिलेली आहे. SM ची 3 आहे, MN ची 7 आपण फाइंड आउट केली, NR ची 3 फाइंड आउट केली. सो या सगळ्यांना आपल्याला ऍड करावं लागणार. सो SR इज इक्वल टू SM प्लस MN प्लस NR. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 3 प्लस 7 प्लस 3 किती झाले? येस 13. सो SR इज इक्वल टू 13 आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. PQ ची लेंथ 7 आणि SR ची लेंथ 13, हाईट आहे 4. चला, आता इथे आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत ट्रपेजियमचा एरिया फाइंड आउट करण्यासाठीच्या. मग चला आता आपण इथे फॉर्म्युला राईट करूयात. हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. हाफ इंटू पॅरलल साइड्स किती आहेत? 7 प्लस 13, हो की नाही. सो राईट करूयात. 7 प्लस 13 राईट केलं डायरेक्टली तरी चालणार आहे. मी इथं ज्या पॅरलल साइड्स आहेत त्या राईट करून घेतल्यात आधी. PQ प्लस SR इंटू हाईट PM. तुम्ही इथे QN घेतलं तरी पण चालणार आहे, नो प्रॉब्लेम. सो नेक्स्ट स्टेप मध्ये हाफ इंटू PQ आहे 7 आणि SR आहे 30 इंटू PM आहे 4. हाफ इंटू 13 प्लस 7 20 इंटू 4. 2 ने 20 ला फार इझिली डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 10 जार 20. हे पहा, आता इथे रिमेनिंग काय आहे? 10 इंटू 4 किती झाले? 40. सो इथे आपला आन्सर आलेला आहे 40.
स्क्वेअर सेंटीमीटर्स. राईट करूयात. एरिया ऑफ ट्रपेझियम PQRS इज इक्वल टू 40 स्क्वेअर सेंटीमीटर्स. पहा अशा प्रकारे तुम्ही तुमचं फायनल आन्सर राईट करायचं आहे. हेन्स द एरिया ऑफ ट्रपेझियम इज 40 स्क्वेअर सेंटीमीटर्स. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 15.3 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.